सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। या निमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। शाळा तपासाव्या गावोगावी सर्व, शाळा तपासाव्या गावोगावी सर्व, आर्य झाला गर्व जगा माझी, मानव शिक्षक नेमा निर्विवाद, आर्य भेदाभेद त्यागा सर्व, भटाचे शिक्षण खोटा धर्मसार, कृत्रिमाचे घर म्हणू मत, शूद्राजींनी फंड कोठवर द्यावे, आर्यास पोसावे ज्योती मने, आर्यास पोसावे ज्योती मने। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की प्रत्येक गावातील शाळांची नियमित तपासणी झाली पाहिजे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत आहे का हे समजू शकेल। फुले यांच्या मते तथाकथित आर्य समाजाला आपल्या श्रेष्ठत्वाचा गर्व झाला असून ते इतर माणसांना समान मानत नाहीत। शिक्षकांची नियुक्ती कोणताही जातीय पक्षपात न करता गुणवत्ता आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर झाली पाहिजे। जातीभेद, उच्च नीचपणा आणि भेदभाव सोडून सर्वांना समान वागणूक द्यावी। फुले यांच्या मतानुसार त्या अनेक ब्राह्मण शिक्षकांचे शिक्षण खऱ्या ज्ञानावर नव्हे तर कर्मकांड आणि खोट्या धार्मिक कल्पनावर आधारित होते। हा धर्म कृत्रिम असून तो मानव निर्मित आहे, तो सत्य व न्यायावर आधारित नाही असे फुले म्हणतात। मनुस्मृतीच्या विचारांनी शूद्रांवर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला शूद्रांनी किती काळ आर्थिक मदत द्यायची असा प्रश्न फुले विचारतात। शूद्रांच्या पैशातून फक्त आर्य समाजाचेच पोषण का व्हावे अशी ते टीका करतात। या अखंडात महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणात समानता, गुणवत्तेवर आधारित शिक्षकांची नियुक्ती, जातीभेदाचा त्याग आणि लोकांच्या पैशांचा उपयोग सर्व समाजाच्या शिक्षणासाठी व्हावा अशी भूमिका मांडतात। शूद्र अतिशूद्राकडून गोळा होणारा निधी केवळ एका समाजाच्या हितासाठी वापरला जाणे अन्यायकारक आहे असे ते ठामपणे सांगतात। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।